आता नेमकं आम्हाला फक्त एवढंच सांगा, गंगेमध्ये आणि संतांमध्ये साम्य काय? गंगेमध्ये असं काय आहे साम्य की तुम्ही संतांचं वर्णन करण्याकरता गंगा घेता? काय आहे हो गंगेचं आणि संतांमध्ये साम्य? गंगेचं स्वरूप, गुण आणि कार्य पाहिलं आणि संतांचं स्वरूप, गुण आणि कार्य पाहिलं की आपल्या लक्षात येतं संत, या संतांचं वर्णन गंगेप्रमाणे काय, कशी आहे गंगा? ऐका, ऐकशी महिमा घनवट, गंगा जैशी सोखट. गंगा कशी आहे? सोखट आहे, शुद्ध आहे. गंगा जशी शुद्ध आहे तसेच संत महात्मे शुद्ध आहेत, पवित्र आहेत, सोवळे आहेत, अर्थात शुद्ध. जशी गंगा शुद्ध आहे, चोखट आहे, तसेच संत महात्मे सुद्धा शुद्ध आहेत. ही त्या गंगेचं स्वरूप, त्या गंगेचे गुण. ज्ञानोबा वर्णन करायला लागल्यानंतर मग त्या गंगेचे गुण पहा. काय ज्ञानोबारायांना त्या गंगेचं प्रिय होतं काय नाही काय माहिती, पण तुम्ही जर ज्ञानेश्वरी मध्ये गंगा या विषयावरती ज्ञानेश्वरी मध्ये जर चिंतन करायला लागले तर तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरी मध्ये सातत्यानं गंगा आल्याशिवाय राहतच. कशामुळे येत होती काही सांगता नाही यायचं. का ज्ञानोबारायांना गंगेच्या काठावरती प्रेम होतं, गंगेवरती प्रेम होतं. गंगेचे गुण कोणते गुण आहेत? तो गंगेचे गुण आहेत ती आपल्या ध्येयाविषयी सातत्यानं आग्रही असते. ध्येय सोडून ती गंगा कधीच विचार करत नाही. त्या गंगेची वाटचाल जर पाहिली तर ती गंगा जशी आपल्या सागर रूपी ध्येयाला, सागराला प्राप्त होण्याविषयी जशी निश्चयाने निघालेली असते, तसेच संत महात्मे सुद्धा आपल्या भगवत प्राप्तीच्या ध्येयाविषयी आग्रही असतात. जरी हिमालय आडवा झाला तरी त्या हिमालयाला फोडून ही असणारी गंगा सागराला प्राप्त होते. तसेच संत महात्मे आपल्या ध्येयाविषयी आग्रही असतात, कधीच ध्येयाला सोडत नाही. कोणी गण घातला तरी सुद्धा ती एकच म्हणतात, मजवरी घाली घन परिमी न सोडी चरण. भगवान परमात्म्याविषयी आग्रही असणारे हे संत हे कधीच आपल्या भगवत प्राप्तीच्या विषयी न डगमगता आपल्या ध्येयाविषयी अत्यंत आग्रहाने वाटचाल करतात. म्हणून गंगेप्रमाणे आणखीन गंगेचा आणखीन एक स्वभाव आहे. कोणता? तिच्या ठिकाणी दुजा भाव नाही. दुजा भाव नाही म्हणजे कोणी येऊ द्या, लहान येऊ द्या, गंगा आले आम्हावरी, गंगा आले आम्हावरी संत पाऊले साजेरी. तेथे करीना अंघोळी उडे चरण रज धुळी. येती तीर्थावळी पर्व काळ सकळ. पाप जळाले पळाले, पाप पळाले जळाले. भव दुःख दुरावले. तुका म्हणे धन्य झालो
संत सागरी नहालो तेथे करीनांगोळी उडी चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्वकाळ सकळ पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम नम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विरेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला श्री गुणातीत एका जयाचे निनामे तुटे जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु श्री एकनाथ ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गंगा आली आम्हावरी संत पाऊली साजिरी तेथे करीनांगोळी उडे चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्वकाळ सकळ अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्त वत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा आणि महाराज या अभंगामधून संत महात्म्यांच्या कृपा प्राप्तीची धन्यता या अभंगातून वर्णन करतात। विठ्ठल विठ्ठल अत्यंत गोड असणारा हा अभंग जगद्गुरु तुकोबारा महाराज या अभंगामधून संत महात्म्यांची प्राप्ती किंबहुना संत महात्म्यांच्या कृपा प्राप्तीची धन्यता या अभंगामधून प्रतिपादन करत आहे। ती प्रतिपादन करत असताना ती सांगत असताना उदाहरणादाखल दोन दृष्टांताच्या माध्यमातून तुकोबारा वर्णन करतात। त्या दृष्टांताच्या आधारातून साहित्याचा आधार घेत जगद्गुरु तुकोबारा या अभंगामधून संत महात्म्यांच्या संबंधाने बोलतात। आता इथं आल्यानंतर वेगळं काही बोलण्यासारखा विषयच नाही। का नाही हो? संतांशिवाय काय बोलणार? कारण ज्यांच्या संबंधातून हा असणारा भक्ती उत्सव संपन्न होत आहे असे असणारे प्रातस्मरणीय परमपूज्य वैकुंठवासी श्री गुरु कृष्णदेवा बाबांच्या चतुर्थ पुण्यतिथी महोत्सवानिमित्त संपन्न होणारा हा भक्ती उत्सव, या भक्ती उत्सवामध्ये देवाचं वर्णन करण्याचा विषयच नाही, कारण ती देवालाच आवडणार नाही। विठ्ठल विठ्ठल देवा या शब्दाचा अर्थ देव, ईश्वर। कारण
इतकं काही देवाबाबांचं जीवन या परिसरामध्ये लाभलेलं आहे की देवा हा शब्द उच्चारला की फक्त देवाबाबा डोळ्यासमोर येतो आणि त्यांच्याच असणाऱ्या अत्यंत त्यांच्यावरती प्रेम करणारा हा परिसरातील संपूर्ण भाविक मंडळींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा हा भक्ती उत्सव, या भक्ती उत्सवाची असणारी सेवा आदरणीय बाबाजींच्या माध्यमातून मला ही प्राप्त झाली। या उत्सवाला आशीर्वाद प्राप्त असणारे, ज्यांचे आशीर्वाद संपूर्ण परिसराला आहेत किंबहुना महाराष्ट्राला आहेत, वारकरी संप्रदायाचे आध्वर्य असणारे पूज्य श्री गुरुवर्य राऊत बाबा आणि गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबांच्या आशीर्वादातून संपन्न होणार हा भक्ती उत्सव, या भक्ती उत्सवाला अनेक वारकरी मंडळी, परिसरातून आलेले गुणीजन, वारकरी, वैष्णव मंडळी, त्यामध्येच आमच्यावरती काहीतरी एक असं लाडानं प्रेम करणारे अण्णा आहे आणि परिसरातून आलेले अनेक वारकरी भाविक आहेत। त्यामध्ये आमचे गुरुबंधू गुरुजी कातकडे गुरुजी हे देखील या ठिकाणी आज सेवेला उपस्थित आहे। तिथं ते पंचपदी सुरू झाली का असं वाटलं सावकाश चलत यावं, म्हणजे कमीत कमी ते शांत ऐकत आहे। गुरुजींचं गायन एरवी गातात, सगळेच बरेच गातातही, पण गुरुजींचं गायन सांगायचं झालं तर अगदी संत वाहते कृष्णामाई, तीरावरच्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही, असं गुरुजींचं आहे। विठ्ठला आणि त्यासोबतच अनेक वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांनाच एक गतकालीन एक दुःखही प्राप्त झालं वैकुंठवासी नवनाथ बाबांच्या जाण्यानं, पण त्यांच्या जाण्यानंतर गुरुवर्यांच्याच आशीर्वादानं या ठिकाणी आपल्याला जे एक थोर साधू संपन्न जीवन प्राप्त झालं ते असणारे पूजनीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सुदामदेवा बाबा शास्त्री महाराज, बाबांचं तर काय थोडस मोकळेपणानं सांगायचं म्हणजे असं आहे, बाबांना आम्ही जरी सोबत चालताना दिसलो तरी बाबा जरी थोडेफार लहान दिसले तरी बाबापेक्षा मी लहान आहे, बाबांपेक्षा मी लहान आहे, म्हणजे अगदीच लहान आहे। मग आता तू मला दिसत नाही, त्याला काय कोण काय करणार आहे? विठ्ठला पण माझ्यावरती नितांत प्रेम आहे। अगदी लहान भावाप्रमाणे आळंदीमध्ये असतानाही, आळंदीमध्ये बाबा संस्थेच्या 4थ्या वर्षाला होते त्यावेळेस आम्ही 1ल्या वर्षाला, पण एक प्रेमाचं नातं गुरुवर्य बाबांच्या आश्रमामधून असताना तेव्हापासूनचं हे जीवन अव्याहत प्रेम आहे आणि म्हणून त्या निमित्तानं प्राप्त झालेली ही सेवा। आता तसे बरेचसे मंडळी वारीत पाहत येतच, त्याच्यामुळे ते म्हणले की चला बा पुन्हा पाहू। आता तुम्ही भाग्यवान आहे, उजेड चांगला आहे म्हणून दिसलोय मी, नाही तर मग मला दाखवा लागला असतं। विठ्ठला तर असो, आज मात्र आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ते म्हणजे संत महात्म्यांच्या जीवनाविषयी चिंतन करण्यात। आज वेगळं काही चिंतन नाही, पहिल्या दिवसापासून पाहिलं असेल तर आम्ही सुद्धा या आनंदाश्रम, आनंद साधक आश्रम या चॅनल वरती बरंच पाहत होतो। संत महात्म्याचं जीवन चिंतनीय आहेच, याच्यामध्ये काही वेगळा विचार नाही। प्रत्येकाला संत महात्म्याच्या जीवनाची गरज आहेच म्हटले नाही हो, जे परमार्थ करत असतील त्यांनाच असेल, सर्वसामान्य जीवनाच्या गरजा वेगळ्या आहेत। सांगतो विठ्ठल
सर्वेशाम मानवी जीवनामध्ये आज जर विचार केला तर सगळ्यांच्या अगदी शाळेपासूनच शिकवल्या जातात 3 गरजा आहेत, मूलभूत गरजा त्याला नाव देतात. काय गरजा होत्या? अन्न, वस्त्र, निवारा. सांगू, ह्या मूलभूत गरजा आहेत पण अनिवार्य नाही. या मूलभूत गरजा आहेत, प्रारंभी लागतीलही, पण जर नसल्या तर कमी जास्त धकून जातात. अन्न म्हणून जे पाहिजे ते नाही भेटलं, सामान्य भेटलं धकल. वस्त्र म्हणून जे पाहिजे ते नाही भेटलं तर आता जुन्या काळी 5-5 वर्षापर्यंत का वस्त्रच होते का? आता उगा 6 महिन्याला दुकान भरली तो भाग वेगळा आहे. आता इथं आहेत ना बरेच जण 5 वर्षापर्यंतचे वस्त्रच नव्हतं. निवारा म्हणून नाही हो, निवारा लागतो. काय निवारा लागतो? या हायवेच्या कडेला फुटपाथवर बऱ्याचशा ठिकाणी बिगर निवाऱ्याचे राहणारे आहेत का नाही? आहेत. या गरजा आहेत पण अनिवार्य आहेत असं नाही. पण एक गरज मात्र या मानवी जीवनामध्ये नितांत आहे आणि अनिवार्य आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. ती गरज म्हणजे एकच, ते म्हणजे संत जीवन. विठ्ठल 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 विठ्ठल. तुमच्या जवळ काय आहे याला काहीच किंमत नाही, पण तुमच्या जीवनामध्ये जर संत जीवन प्राप्त झालेलं नसेल तर हे आपल्या अंतःकरणामध्ये निश्चित करून घ्या की आपल्या जीवनामध्ये जर संत जीवन प्राप्त झालं नाही तर आपलं जीवन नाहीच, त्यापेक्षा सामान्य पशुची जीवन चांगली आहे. म्हटले का हो? का बरं असं? तर त्याच्या कारणाचा जर विचार केला तर तुमच्याही लक्षात येईल की संतांशिवाय जीवनच नाही. ते जीवन नाही, ते जगणं म्हणजे पशुच्या जीवनासारखं जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी थोडी. श्वान सुकरे बापुडी, श्वान सुकरे बापुडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय नाही तरी वार आम्हारा काय थोडी. श्वान शुकरे बापुडी बापुडी, काय थोडे तिडके आहेत काय? असे निघाले का ऊसाच्या याच्यात तो बाहेर तसे गपा गपाच निघाले. ऊसातून निघणारे म्हटलो मी, काही ठराविक दुकानातून बाहेर पडणारे नाही. मग असे असणारे काय थोडे आहेत काय? लागन तेवढे. नाही तरी काय थोडी. का बरं? तर त्या करताच संत जीवनाशिवाय पर्याय नाही. संत जीवन हे मानवी जीवनाकरता अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हे जीवन पूर्ण होतच नाही, त्याच्याशिवाय हे जीवन परिपूर्ण होत नाही. नाही हो, असं कुठं असतं का? म्हणले परमार्थ करता संत लागतात, व्यवहारा करता. तर ते कसं आहे, तुम्हाला सध्याच्या काळात दाखले द्यावं लागते, त्याच्याशिवाय समजत नाही. कारण तुम्ही दाखल्याची सवय लागली. जन्माला आला का, गेला का, दाखला. पहा आपल्या आजूबाजूला आपल्याला ज्या संतांचा स्पर्श झाला म्हणून थोडंफार जरा माणसासारखे वागायला लागलो. अहो हे माणसासारखे वागानात म्हणून शाळेत म्हणावं लागतं
मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना हेच आमची. शाळेत म्हणावं लागू लागलं का, अरे माणसासारखे वागा ना तो. विठ्ठल यांच्याकडे पाहिल्यानंतर ढोराला सुद्धा प्रश्न पडतो, अरे आपण तर चांगले कसे वागतात, हे कसे वागतात. आता विचार करा कसे वागतात. आता कसे ओघात आल्यावर मग ते सोडावं नाही वाटत. आता सध्या गणपतीचा पर्व काळ चालू आहे. गणपतीचा पर्व काळ चालू आहे. आता गणपतीला काय प्रिय आहे, एखाद्याने वेदाचं पठण करावं, शास्त्राचा विचार करावा, एखाद्याजवळ असली तयारी तर संगीताचा विचार करावा, गायन करावं, भजन करावं. कारण गणपती म्हणजे साक्षात कलानिधी आहे. त्यांना 64 कलेपैकी जे असेल ते सादर करावं. पण याच्यात सुद्धा न बसणारी कला जर काही जण दाखवितच असले, अरे काय दाखवायची गणपतीला, अरे तो मंगल करणार आहे त्याला तू दाखवतो होय, म्हणजे हे माणसाचं वागणं वाटलं का. विठ्ठल 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 म्हणावं लागू लागलंय नाईलाजानं की आपल्या देवतेचा, आपल्या पूज्य असणाऱ्या ठिकाणाचा अवमान दुसरे नाही येऊन करत. आपणच आपल्या देवतेचा आणि आपल्या असणाऱ्या पूजनीय ठिकाणाचा अवमान करतो, मग म्हणतो की दुसरे जण येऊन आपल्याला त्रास देते. काय ताकद आहे दुसऱ्याची. अरे आपला स्वाभिमान एवढा ज्वलंत पाहिजे की आपल्या ईश्वराविषयी कोणी जर असं पाहायला जरी लागलं तरी त्याचा थरकाप उडाला पाहिजे की नाही, इथं जवळ गेलं तरी काम होईल. हे आपणच अवमान करतो, मग दुसरे काय करणार आहेत. विठ्ठल सांगायचा भाग हा की मानवी जीवन जर परिपूर्ण करायचं असेल तर संत जीवनाशिवाय पर्याय नाही. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, संसारामध्ये जर तुम्हाला चांगला गोड संसार करायचा असेल तर संतांशिवाय पर्याय नाही. हो आम्हाला नवीनच ऐकायला भेटलं, संतांच्या सोबत परमार्थ केला तर तो परमार्थ फळाला जातो, हे आम्ही ऐकलं होतं. पण संतांसोबत संसार, हा तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला संसार सुद्धा चांगला करावा तर संतांशिवाय पर्याय नाही. आपल्या संसारातली काही अडचण असो, खुशाल संतांसोबत प्रगट करा. संत त्याच्यावरती काही ना काही न्याय निवाडा करा. फक्त त्याच्याकरता योग्य संत प्राप्त झाले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल याकरता मी दाखला द्यायच्या तयारीत होतो की आपल्या जीवनामध्ये काहीही दुःख असो, म्हटले काही दुःख म्हणजे काहीही दुःख असो, खुशाल संतांसमोर प्रगट करा. संतांसमोर प्रगट केल्यावर काय होईल, संतांचं वैशिष्ट्य जे की ते असणाऱ्या सगळ्या प्रकारचे पाप, ताप, दुःख घालवण्याची ताकद या संतांकडे आहे. आपण फक्त विचार एवढाच करतो की आमच्या परमार्थाचं दुःख गेलं पाहिजे, परमार्थातल्या अडचणी, परमार्थातल्या नाही संसारातल्या सुद्धा अडचणी या संतांसमोर प्रगट करा. झालिया भेटी हरिदासा, झालिया भेटी हरिदासा, झालिया भेटी हरिदासा, झालिया भेटी हरिदासा, पाप ताप दैन, पाप ताप दैन, जाय उठा उठी
हरिदासाची, या हरिदासा भेटी झाली या, पाप ताप दैन्य उठा उठी जाय विठ्ठल विठ्ठल। हरिदास संत वैष्णव यांची जीवनामध्ये भेट झाली की परमार्थातलं अडचणी जातील यात विशेष नाही। तुम्हाला जर वाटत नसेल, असंही मनामध्ये वाटत असेल की संसारातल्या अडचणी नाही जाणार, आता काय अडचणी जाणार नाही सांगूच काय? नाही म्हटले दोघा जणांच्या कटकटी झाल्या, कोणाच्या? श्री व सौ, इथपर्यंतच बोलतो मी। श्री व सौ यांच्या कटकटी झाले दर्शक, वाद झाले, मनाविरुद्ध वागणं झालं, वाद झाला, लोक सुद्धा म्हणायला लागले आता नसलं जमत तर द्या बो सोडून। म्हटले आता हे घरानं कुठं संताजवळ घेऊन जा, बरोबर आहे का? घेऊन जावं काय? बरं चांगले शहाणे सांगते की त्यांच्या दोघांच्या मध्ये शहाण्याने बोलू नये। मग आता संतांजवळ घेऊन गेल्यावर संत काय करतील? आता हे मी नाही सांगत, भगवान परमात्म्याने सुद्धा सांगितलं, याच्यावरती पर्यायच नसला तर संत पर्याय काढू शकतात। दोघांच्या मतामध्ये जर विरोध येत असेल, दोघांच्या एकत्र राहण्यामध्ये जर काही अडचणी येत असतील, तर प्रभू रामचंद्रांनी सुद्धा जेव्हा आपला असणारा 12 वर्षाचा वनवास पूर्ण केला, राज्यावरती स्थापित झाले, लोकांनी दोषारोपण चालू केलं, आता एकत्र राहणंच अवघड झालं, सोडावंच लागतं असा जेव्हा निर्णय आला, तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सोडलं। पण कुठं नेऊन सोडलं? संतांच्या स्वाधीन केलं। माता सीतेला प्रभू रामचंद्रांनी सुद्धा आपल्या संसारातला आता या दुःखावरती, आता या प्रश्नावरती तोडगाच नाही, तेव्हा सुद्धा संतांच्याच सांभाळी, वाल्मिक ऋषीच्या सांभाळी नेऊन घातलं। त्यांना माहिती होतं, त्यांच्या सांभाळी नेऊन घातलं की समाजही काही म्हणणार नाही, सगळे दोषारोप बाजूला होता। याचा अर्थ काय? याचा अर्थ संसारातला असणार कुठलाही प्रश्न संत सोडवू शकतात। विठ्ठल विठ्ठल अहो हे कशाच्या बाबतीत सांगावं, कशाच्या बाबतीत? आता हे झालं नाही हो म्हटले पोरं ऐकना, आता पोरं ऐकना म्हणल्यानंतर तुमचा असणारा सगळ्यात मोठा पोरं ऐकण्याचं ठिकाण म्हणजे कोणतं? आणा बाबांच्या स्वाधीन करा। कशाला? नाही हो म्हटले बाबाच्या स्वाधीन केलं का पाहायचं काम नाही। सगळेजण येऊन बाबाजवळ कोणता प्रश्न मांडत असतात, ऐकतच नाही, ऐकतच नाही। आता ते तुमचे जे आहेत कसे ऐकते? पण असो, संत महात्म्यांची या जीवनामध्ये गरज आहे। परमार्थाकरता जर विचार करायचा झाला तर परमार्थामध्ये या संतांशिवाय पर्याय नाही। संसारामध्ये सुद्धा पर्याय नाही, पण तुम्हाला शोधायची इच्छाच असेल तर शोधून पहा, पर्याय नाही। पण परमार्थ जर करायचा असेल तर या परमार्थामध्ये संत जीवनाशिवाय पर्याय नाही। त्या संतांच्या मार्गाने जर गेलं तर निश्चित हे कल्याण, हे साध्य जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून संतांनी सगळ्यांनी सांगितलं, संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही। हे जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा ऐकलं। महाराजांच्या जीवनामध्ये हे जेव्हा लक्षात आलं की सगळ्या संतांनी एकमुखाने सांगितलंय काय, जर उद्धार करायचा असेल तर संतांशिवाय पर्याय नाही। उद्धारासी ठाव नाही भाग्यहीन, उद्धारासी ठाव नाही भाग्यहीन, उद्धारासी ठाव नाही भाग्यहीन, उद्धारासी नाही भाग्यहीन। विमुख चरण संताची, विमुख चरण संताची, विमुख चरण संताची, विमुख
उद्धारासे ठाव नाही भाग्य हिना विन्मुख चरणा संतांच्या चरणा संतांच्या चरणा उद्धारासी ठाव नाही संतांशिवाय उद्धाराला ठाव नाही आणि म्हणून सगळ्यांनी या संत महात्म्याची जीवनामध्ये प्राप्ती करून घ्यावी त्यांची भेट घ्यावी हा सर्व आशय जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये निश्चित झालेला होता। महाराजांनी सुद्धा संत प्राप्ती करता आतोनात प्रयत्न केले आणि संतांची प्राप्ती झाली। जेव्हा संतांची प्राप्ती झाली त्या प्राप्तीनंतर तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये फार बदल झाला, फार बदल झाला आणि ती प्राप्ती झाल्यानंतर जीवनामध्ये जे अपेक्षित होतं ते पूर्ण झालं, माझं जीवन धन्य झालं आणि हा सर्व प्रकार झाल्यानंतर त्या संतांविषयी अंतःकरणातील असणारी कृतज्ञता तुकोबाराय जेव्हा बोलायला लागले तेव्हा तुकोबाराय बोलतात माझ्या जीवनामध्ये ते संत महात्म्याचे पावलं प्राप्त झाली। कशाप्रमाणे हो तर ते ज्याप्रमाणे प्राप्त झाले त्याविषयी अभंगाच्या प्रथम चरण गंगालिया मावरी गंगालिया मावरी गंगालिया गंगालिया मावरी गंगालिया मावरी संत पाऊले साजे रे संत पाऊले साजरी तेथे करीना गोरी तेथे करीना गोरी संत पाऊले गंगाली आम्हावरी संत पाऊले साजिरी कशी आली हो जशी साळुंकी मंजुळवाणी बोलत असे तशी आली गंगाली ज्याप्रमाणे आत्ता चाल म्हणली तशी गंगाली आम्हावरी जगद्गुरु तुकोबाराय संत महात्मे यांची माझ्या जीवनावरती जेव्हा प्राप्ती झाली कृपा झाली त्यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्याविषयी तुकोबाराय वर्णन करायला लागलेत। ते वर्णन तुकोबारायांनी अत्यंत गोड असणाऱ्या गंगा मैयाचा दृष्टांत देऊन वर्णन करायला सुरुवात केली। गंगाली आम्हावरी संत पाऊले साजिरी अत्यंत साजिरे असणारे संत गंगा आम्हावरी आली। अत्यंत साजिरी गोड असणारी गंगा आमच्यावरती आली। म्हटले का हो हे गंगेचंच वर्णन करणार संत रूपी गंगेचं वर्णन करणारे याचंच निवड आज ठिकाणी या ठिकाणी का केली तर हा परिसर अत्यंत गोड आहे। आता तुम्हाला नाही कल्पना तुम्हाला वाटत असेल की इथं फुरसतच भेटत नाही पाण्यानं पण जरा या आमच्या तिकडं जालन्याला जालना जिल्ह्यात संभाजीनगरचा असणारा पूर्व भाग तिकडं आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आवर्षण प्रवण भाग कशाला म्हणतात। बरं तर बरं पावसाळ्यात सुद्धा टँकर फिरवा लागते तिकडे पण हा अत्यंत गोड असणारा परिसर हा गंगा मातेच्या पदस्पर्शानं पावन असणारा परिसर आणि या परिसराकडे पाहिलं की माणसाला गंगा मैयाची आठवण आल्याशिवाय राहत। मग आता नुसतीच गंगेचं वर्णन करायचं का तर नाही
या परिसराला प्राप्त झालेलं संत रूपी गंगेचं वर्णन करावं. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांनी गंगेचं वर्णन केलं. कशा पद्धतीनं केलं हो? गंगा आली, जशी गंगा आली. कशी आली हो? अगदी सहज. सहज आली. सहज आली गंगा नाही, फार सायासानं गंगा प्राप्त झाली तशी गंगा आली. नुसती तशीच नाही आली, तर तुकोबारायांनी या ठिकाणी अत्यंत गोड असणारा अलंकाराचा वापर केला. साहित्यामध्ये ज्याला रूपक अलंकार म्हणतात, त्या रूपक अलंकाराचा वापर करून तुकोबाराय वर्णन करतात. गंगा आली आम्हावरी. कोणता रूपक अलंकार? कशाचा अलंकार? अलंकार हा शब्द आपणाला सगळ्यांना परिचय आहे. अलंकार म्हणजे काय हो? दागिना. शरीराला ज्याने शोभा प्राप्त होते त्याला म्हणतात अलंकार. तसंच भाषेमध्ये सुद्धा भाषा बोलत असताना ज्याला वेगवेगळ्या अलंकाराच्या माध्यमातून बोलावं लागतं त्याला म्हणतात भाषेचा अलंकार. विठ्ठल विठ्ठल संत महात्मे हे सुद्धा बोलायला लागल्यानंतर अनेक साहित्याच्या माध्यमातून भाषेचा अलंकार वापरतात. कधी रसाचा अलंकार रस वापरतात, कधी वेगवेगळ्या छंदामध्ये बोलतात, कधी कधी दोहेमध्ये बोलतात, कधी कधी हिंदी असणाऱ्या अलंकाराचा सुद्धा वापर करतात. म्हटले ती एवढे कस काय भरतात? तर त्याचं कारण आहे संत महात्म्याचं काव्यच मुळात असं आहे. नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरून निपजवी माये, साहित्य सोनियाची खाणी, उघडवी देशाची अक्षोहिणी. संत महात्म्याचं वाङ्मय म्हणजे मूर्तिमंत असणार साहित्याची खाण. विठ्ठल अत्यंत गोड असणारा एक अलंकार. तर त्या अलंकाराचं वर्णन तुकोबाराय या ठिकाणी करतात. अलंकाराचे जसे दोन प्रकार, एक शब्द अलंकार, एक अर्थ अलंकार. हे आता काही तुमच्या ऐकण्याचा विषय नाही, पण ओघात आलं तर फक्त असं टच करून जातो. काही शब्द अलंकार असतात आणि काही अर्थ अलंकार असतात. शब्द अलंकार ज्याच्यामध्ये सारख्या दोन दोन शब्दाची आवाज येतो, जे म्हणायला लागलं की सारखे शब्द येतात. सारखे म्हणा सज्जना भक्तिपंथेची दावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. या ठिकाणी सारखं वे अशा सारख्या शब्दाची यमक अलंकाराची सुरुवात झाली की समजावं शब्द अलंकार. विठ्ठल किंवा सध्याच्या काळामध्ये असणारे बरेचसे कवी जे काव्य करतात, तर ते कवी जे काव्य करतात ते याच शब्द अलंकारामध्ये. पण संत महात्मे जेव्हा बोलतात ते सगळ्याच प्रकारे या साहित्याचा धांडोळा घेतात आणि सगळं स्पष्ट करतात. कधी कधी ते बोलायला लागले की शब्द अलंकारही वापरतात आणि अर्थ अलंकारही वापरतात. तुम्ही ज्ञानेश्वरीच्या 10व्या आणि 18व्या अध्यायाचं नमन पाहिलं. जय जय देव मंगळ निज जनाखिल मंगळ, जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो, स्वसंविद द्रुम ब्रिज प्ररो हणावणी. ह्या जेव्हा ओव्यांचा उच्चार केला रे केला की सारख्या असणाऱ्या त्या शब्दाचा उच्चार झाला अलंकार. तुकोबाराय सुद्धा आज ज्या अलंकाराचा वापर करतात त्याचं नाव रूपक, तो अर्थालंकार आहे. अर्थालंकार कशाला म्हणतात? जेव्हा एखाद्या वस्तूचं वर्णन करायचं असलं
की आपल्याला दुसऱ्या असणाऱ्या त्याच साम्यतेची वस्तू घेऊन तिच्या सोबत यांचं वर्णन केलं, रूपक करून यांचं वर्णन केलं की त्याला म्हणतात रूपक अलंकार. तुकोबार आहे आज रूपक अलंकाराच्या माध्यमातून वर्णन करतात. गंगा आली अंबावरी, संत रूपी गंगा आली. महाराज आता नेमकं आम्हाला फक्त एवढंच सांगा, गंगेमध्ये आणि संतांमध्ये साम्य काय? विठ्ठल विठ्ठल गंगेमध्ये असं काय आहे साम्य की तुम्ही संतांचं वर्णन करण्याकरता गंगा घेता? काय आहे हो गंगेचं आणि संतांमध्ये साम्य? एवढाच विचार केला तरी आपल्याला पुष्कळ आहे. गंगेचं स्वरूप, गुण आणि कार्य पाहिलं आणि संतांचं स्वरूप, गुण आणि कार्य पाहिलं की आपल्या लक्षात येतं संत, या संतांचं वर्णन गंगेप्रमाणे काय, कशी आहे गंगा? ऐका, ऐकशी महिमा घनवट, गंगा जैशी सोखट. गंगा कशी आहे? सोखट आहे, शुद्ध आहे. गंगा जशी शुद्ध आहे तसेच संत महात्मे शुद्ध आहेत, पवित्र आहेत, सोवळे आहेत. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, पवित्र सोवळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, पवित्र सोवळी, सोवळी अर्थात शुद्ध. जशी गंगा शुद्ध आहे, चोखट आहे, तसेच संत महात्मे सुद्धा शुद्ध आहे. ही त्या गंगेचं स्वरूप, त्या गंगेचे गुण. ज्ञानोबा वर्णन करायला लागल्यानंतर मग त्या गंगेचे गुण पहा. काय ज्ञानोबारायांना त्या गंगेचं प्रिय होतं काय नाही काय माहिती. पण तुम्ही जर ज्ञानेश्वरी मध्ये गंगा या विषयावरती ज्ञानेश्वरी मध्ये जर चिंतन करायला लागले तर तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरी मध्ये सातत्यानं गंगा आल्याशिवाय राहतच. कशामुळे येत होती काही सांगता नाही यायचं. का ज्ञानोबारायांना गंगेच्या काठावरती प्रेम होतं, गंगेवरती प्रेम होतं. गंगेचे गुण कोणते गुण आहेत? तो गंगेचे गुण आहेत. ती आपल्या ध्येयाविषयी सातत्यानं आग्रही असते. ध्येय सोडून ती गंगा कधीच विचार करत नाही. जैसा प्रवाह हो गंगा जळाचा, ती गंगा एकदा निघाली सत्यलोकोनी विशाळ, सत्यलोकापासून निघालेली ही गंगा. गंगेची उत्पत्ती जर पाहिली तर लक्षात येईल. गंगेची उत्पत्ती कुठं झाली हो? भीमाशंकर, गोदावरीचा, त्र्यंबकेश्वर. मग तिथं नाही, सगळ्यात पहिले गंगेची उत्पत्ती झाली. भगवान परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श केला, चरणाला धुतलं. कोणी धुतलं? भगवान ब्रह्मदेवानी आपल्या कमंडलू मध्ये असणाऱ्या जलाद्वारे जेव्हा भगवान परमात्म्याच्या चरणावरती अभिषेक केला, तिथून गंगा उत्पन्न झाली. तुझ्या चरणीच्या गंगा, चरणी जन्मली पै गंगा. भगवान परमात्म्याच्या चरणापासून ती गंगा उत्पन्न झाली आणि तिथून निघाल्यानंतर ती कैलासाला आली. कैलासाला येऊन भगवान शंकराच्या जटेमध्ये फिरली.
जटेमरून निघाल्यानंतर तिचा प्रवाह जसा पुढे वाढत 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 तो कैलासावरून गोमुखापर्यंत आला आणि गोमुखावरून तो आपल्याला प्राप्त झाला तो असणारा स्वर्ग आदी करून हा गंगेचा प्रवाह. पण त्या गंगेची वाटचाल जर पाहिली तर ती गंगा जशी आपल्या सागर रूपी ध्येयाला सागराला प्राप्त होण्याविषयी जशी निश्चयाने निघालेली असते तसेच संत महात्मे सुद्धा आपल्या भगवत प्राप्तीच्या ध्येयाविषयी आग्रही असतात. जरी हिमालय आडवा झाला तरी त्या हिमालयाला फोडून ही असणारी गंगा सागराला प्राप्त होते. ज्यावेळेस ती गोमुखावरून निघते त्यावेळेस काहीतरी सामान्य धारा असते, अगदी सुरुवातीला थोडी धारा, पण ती धारा जेव्हा वाढत जाते तेव्हा ही गंगा जेव्हा गंगा सागराला जाऊन मिळते तिथं इंचामध्ये फुटामध्ये असणारा प्रवाह तिथं 250 किलोमीटरचा त्रिभुज प्रदेश तयार. म्हणजे ही गंगा आपल्या ध्येयाला कधीच सोडत नाहीत. तसेच संत महात्मे आपल्या ध्येयाविषयी आग्रही असतात, कधीच ध्येयाला सोडत नाही. कोणी गण घातला तरी सुद्धा ती एकच म्हणतात, मजवरी घाली घण परी मी सोडी चरण अरे मी सोडी चरण परी मी सोडी चरण मजवरी घाली घण परी मी सोडी चरण मजवरी घाली घन परिमीन सोडी चरण. भगवान परमात्म्याविषयी आग्रही असणारे हे संत हे कधीच आपल्या भगवत प्राप्तीच्या विषयी न डगमगता आपल्या ध्येयाविषयी अत्यंत आग्रहाने वाटचाल करतात. म्हणून गंगेप्रमाणे आणखीन गंगेचा आणखीन एक स्वभाव आहे, कोणता? तिच्या ठिकाणी दुजा भाव नाही. दुजा भाव नाही म्हणजे कोणी येऊ द्या, लहान येऊ द्या, थोर येऊ द्या, ती कधीच कोणाला डावलत नाही. ते गंगा काय म्हणती, परती सर गावामागील ओळ गंगान म्हणे अमंगळ. एखादा गावामागचा ओढा, गावामागचा काय आला, आता आपल्या गावातलाच ओढा, तो गंगेच्या पात्राला जाऊन भेटतो तेव्हा गंगा काय म्हणती, का रे थांब थांब, तुझं नाव काय आहे? प्रवरा आहे का गिरणा आहे का दारणा आहे का मुठा आहे, नेमकं काय आहे तुझं नाव? तो म्हणतो नाही दहेगावचा नाला आहे. हा, पण तो नाला जरी येऊन भेटला तरी ती गंगा कधीच म्हणत नाही उठ सरक, गंगा कधीच म्हणत नाही. तद्वत हे संत महात्मे सुद्धा कोणीही येऊ द्या, कसाही येऊ द्या, त्या सगळ्यांना फक्त एवढंच म्हणतात, या 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 रे या रे, लहान थोर बलती नारी नर, करावा विचार. कोण म्हणत हे? त्या गंगेप्रमाणे गुण असणारे संत महात्मे. विठ्ठल विठ्ठल. गंगेचा अनेक प्रकारचे गुण आहेत. जसा ही गंगा दुजा भाव ठेवत नाहीत, संत महात्मे दुजा भाव ठेवत नाहीत. या गंगेच्या गुणाविषयी चिंतन करायचं झालं तर या गंगेला शरण आलेला, लक्ष देऊन ऐका, या गंगेला शरण आलेला जो कोणी असेल त्याचा जर कोणी एखादा दास असेल तर त्याचा सुद्धा उद्धार करण्याची ताकद ही गंगा ठेवते. परत 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 एखादा गंगेला शरण आला तर तो शरण आलेल्या विषयी जर कोणी दास्य ठेवित असेल, दास्यत्व करीत असेल, त्याचा सुद्धा उद्धार करण्याची ताकद गंगेची आहे.
तसंच संत महात्मे सुद्धा, या संतांचा कोणी दास असेल तर त्या दासाचा जर कोणी दास्यत्व केलं तरी सुद्धा त्याचा स्वीकार हे संत महात्मे करतात. कशावरून? एक दृष्टांत ऐकलेला आहे, त्याचं फक्त वर्णन करून जातो. कोणी राजे लोक, कोणी राजस्त्रिया कस्तुरी लावून गंगेच्या पात्रामध्ये स्नान करतात. तेव्हा गंगेच्या सामर्थ्याविषयी, गंगेच्या गुणाविषयी वर्णन करत असताना सांगतात की गंगेचा महिमा काय आहे. ज्या राजस्त्रियांनी, ज्या राजांनी ज्या हरणाच्या कस्तुरीचा लेप लावून आंघोळ केली, त्या कस्तुरीचा प्रवेश गंगेच्या ठिकाणी झाल्याबरोबर ती कस्तुरी ज्या हरणाची आहे त्या हरणाचा सुद्धा उद्धार करण्याची ताकद गंगेची. मग जर एवढी शक्ती गंगेची असेल तर जो शरण आलाय त्याचं सुद्धा सेवा करणाऱ्या हरणाचा जर उद्धार करती, तर आमचे संत, या संतांचं सुद्धा थोरवी अशी आहे, यांना जे कोणी शरण आलेत त्या शरण आलेल्यांची जर कोणी सेवा करू लागलं तर त्यांचा सुद्धा उद्धार करण्याची ताकद या संत महात्म्याची आहे. म्हणून का आपण देवाबाबांचं एवढं आवडीनं उत्सव साजरा करतो, का एवढं चिंतन करतो? कारण त्यांची असणारी सेवा आपण केली नाही, त्यांनी संतांची सेवा केली. आपल्याला नाही संतांची घडली, कमीत कमी देवाबाबाची घडली तरी उद्धार निश्चित. म्हणून या संत महात्म्याचं विशेषत्व आहे विठ्ठल. अनेक असणाऱ्या या गंगेचं वैशिष्ट्य असं आहे, जसं गंगेच्या नामस्मरणाने पुण्य, तसंच संत महात्म्याच्या नामस्मरणाने पुण्य. या गंगेचं मनाने चिंतन केलं, संतांचं सुद्धा मनाने चिंतन करा. जयाचे नि आठवे, शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आगवे जिव्वेसी, वक्तृत्वा गोडपणी, अमृता ते पारखे म्हणे, रस होती वळंगणे अक्षरासी. या संतांचं मनाने चिंतन केलं तरी सुद्धा हे संत महात्मे गंगेप्रमाणच आपला उद्धार करतात. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन जसं गंगेचं कार्य आहे तसंच संत महात्म्याचं कार्य आहे. गंगेचं कार्य काय आहे हो? का पीडित पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगेचं जळ हे जेव्हा चालतं तेव्हा काय करतं? कोणी स्नानाला आलं की त्याचं पापताप फेडावं, काठावरती असणारे वृक्ष त्यांचं पोषण करावं आणि अखंड वाटचाल आपल्या समुद्राविषयी करावी. तद्वत हे संत महात्मे सुद्धा बुडाले काढीत, साकडे फिडीत, बुडाले काढीत, आरतीच फेडीत. आरताची या ज्ञानोबारांचं त्या ठिकाणची ओवी आहे. जे बुडालेले त्यांना काढीत, जे कोणी साकडे घातलेलं आहे त्यांचं सुद्धा साकडं फेडत. अर्थात गंगा जशी उद्धार करत वाटचाल करते तसेच संत महात्मे सुद्धा वाटचाल करतात. म्हणून या गंगेचं वर्णन करत असताना रूपकाच्या माध्यमातून गंगेच्या संबंधानं संतांचं वर्णन करतात. ही गंगा कोणती? ती नाही तर ही संत रूपीच गंगा. विठ्ठल विठ्ठल अहो महाराज, ही जरी संत रूपी गंगा तुम्हाला प्राप्त झाली, तुम्ही करणार काय? काय करणार? तेथे करीन अंघोळी, तेथे करीन अंघोळी, तेथे करीन अंघोळी, ओढे चरण राज धुळे, ओढे चरण राज धुळे, ओढे चरण राज धुळे.
तेथे करीना आंघोळी पुढे चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ या संत रूपी गंगा प्राप्त झाली. तुकोबाराय म्हणतात मी काय करीन तेथे करीन मी आंघोळी. आम्ही शब्द जोग महाराजांच्या गाथेमध्ये आलेला आहे. तेथे करीन मी आंघोळी. त्या संतांची गंगा प्राप्त झाल्यानंतर मी तिथं आंघोळ करणार. पुढे चरण रज धुळी त्यांची जी धूळ उडल त्या धुळीनंच आंघोळ करणार. म्हटले धुळीनं कुठं आंघोळ करीत असते का हो? तुमच्याकडे धुळीनं आंघोळ करतात का? धुळीनं नाही आंघोळ करतात, पाण्यानंच आंघोळ करतात. फुपाट्यानं कोणी आंघोळ करीत असत? फुपाट्यानं आंघोळ करतात तेव्हाच तर पाणी येतं. जुने मंडळी चिमण्या माती अंगावर घ्यायला लागल्या की म्हणायचे जुने मंडळी पाऊस येईल बर. आता ते जुने मंडळी राहिले नाही त्याच्यामुळे नवीनला वाटतं काय करीत असन, खाजू येत असन त्याला. आता हे जुन्या मंडळी सोबतच हे जात काय कोण निघून. तर ती सुद्धा आंघोळ आहे. आंघोळीचे 4-5 प्रकार आहेत. कोणकोणते येतो तर ते काही मानसिक स्नान आहे, काही या जलाचं स्नान आहे आणि काही रजस्नान आहे. तर त्या रजस्नानापैकी तुकोबाराय वर्णन करतात त्या संतांच्या पायाला लागलेल्या धुळीने मी स्नान करीन. तेथे करीन मी आंघोळी पुढे चरण रज धुळी. महाराज अहो संतांच्या पायाला लागायचं त्या फुपाट्यात काय हो? संतांच्या फुपाट्यात असं नेमकं काय सापडलं तुम्हाला? फुपाट्यात काय सापडलं सांगावं, काय सांगावं? अहो मला माझ्या जीवनामध्ये अनुभव आलाय. संत चरण राज संत चरण राज लागता वासनेचे बीज जळणी गाय वासनेचे बीज जळणी गाय. संत चरण राज लागता संत चरण राज लागता तुकोबाराय म्हणतात मला अनुभव आलाय. अंगे अनुभव आला मज अंगे अनुभव आला मज संत रज चरणाचा सुखी झालो या सेव. मला अनुभव आला कशाचा? या संत रज चरणाचा, संत चरणाचा रजाचा अनुभव आला. काय अनुभव आला? सुखी झालो या सेवन. या संतांच्या चरण राजाच्या सेवनानं अर्थात याचं ग्रहण माझ्या जीवनामध्ये घडलं. मी ते सेवन केले, परिणाम सुखी झालो, मला सुख प्राप्त झालं. अहो पण नेमकं तुम्ही आहे राजचरणाचं सेवन केल्यानंतर दुःख. तुकोबाराय म्हणतात दुःखणीने यावरी मला दुःख राहिलं नाही. नेमकं सुख काय झालं? अहो आमच्या जीवनामध्ये व्यथा आहेत, दुःख आहे, आणखीन वासना आहे. तुकोबाराय म्हणतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. वासना रूपी बीजाचा सुद्धा नाश करण्याची ताकद या संत रजा चरणाची आहे. या संतांच्या असणाऱ्या पायधुळीची ताकद आहे. अहो जर जीवनामध्ये तुम्हाला काही प्राप्त करायचं असेल तर या धुळीमध्ये तेवढी ताकद आहे, या राजामध्ये तेवढी ताकद आहे. तुम्हाला असं वाटतं का जीवनामध्ये वेगळं काही सुख आहे? नाही. सर्व प्रकारचं सुख या संतांच्या चरणांबुजाच्या ठिकाणी. सर्व सुखे आजी येथेची ओळ संतांची देखील चरणांबुजे.
पुढे पाहिल्यावर म्हणायची इच्छा होती, पण ती आवाज काही टेकू द्याय ना. विठ्ठल विठ्ठल सर्व सुखी आजी येथेची ओळली संतांची देखील चरणांबुजे. या संत महात्म्यांची नुसती धूळ पाहिली काय झालं? सर्व सुख ओळलं, सर्व सुख प्राप्त झालं. अहो म्हणजे नेमकं तुमचं मनोगत काय आहे? मनोगत हेच आहे की या संतांच्या पायाजवळ सर्व सुख निवास करत. म्हणून तर ज्ञानोबारायांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला माहितीये की ज्ञानोबाराचं वर्णन काय करतात? काय सुख अनुपम संतांचे चरणी. संतांच्या चरणारजाजवळ चरणांजवळ सुख अनुपम संतांचे चरणी. प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे तो हा महाराज अलंकापुरवासी. अर्थात त्या संत महात्म्याजवळ असणाऱ्या सुखाचा परिणाम तुकोबाराय म्हणतात. तेथे करीन मी आंघोळी उडे चरण रजधुळी. येती तीर्थावळी पर्व काळ सकळ. सगळ्या प्रकारचे पर्व तीर्थ या संत महात्म्याच्या धुळीमध्ये आहे. असं काय आहे हो नेमकं या धुळीमध्ये? काय आहे? काय आहे म्हणजे आता तुम्हाला मूर्तिमंत सांगावं लागेल का? एवढे सगळे मंडळी या ठिकाणी येऊन परमार्थाकरता प्रेरित होतात. ही देवाबाबाच्या धुळीची ताकद नाही तर काय आहे? विठ्ठला एखाद्या साधू महात्म्याच्या असणाऱ्या पाय धुळीचा परिणाम काय होतो? सकाम बहिर्मुख विषयाच्या पामर असणारा हा सगळा समाज अंतर्मुख होऊन परमार्थाकरता प्रेरित करणारे संत महात्म्याच्या पायधुळी असते. काय आहे ताकद? फक्त एक संतांच्या पायधुळीचा दृष्टांत सांगतो आणि सेवा थांबवतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातील ही कथा आहे. तुकोबारायांचे एक लाडके पखवाजी. आता म्हणजे महाराज मंडळीची लाडके पखवाजी असतील हे काही वेगळं सांगायची गरज नाही. काही जणांनी खरोखर आता ही उघड गोष्ट आहे, आमचे सगळे जाणकार मंडळी काही पखवाज्यांनीच महाराज मंडळी मोठे केलेत. असे काही पखवाजे असतात. तर त्यातील तुकोबारायांचा एक लाडका पखवाजा त्याचं नाव शिवबा कासा. लोहगावला नेहमी तुकोबाराय कीर्तनाला जायचे. कीर्तनाला गेल्यानंतर त्याला काही सुरुवातीला जास्त नाद नव्हता, पण वाजवता मात्र गोड होता. आमची महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित गोड वाजवणारे. आता मला तर त्यातलं पक्क अज्ञान, म्हणजे मला तिरकीट तक्ता सुद्धा याच्यावर समजत नाही. अत्यंत गोड वाजवणारा तुकोबाराय सुद्धा त्याला सातत्यानं बोलवायचे, पण तोही कामामध्ये काम काहीतरी वेळ काढायचा आणि थोडा वेळ जायचा. पण त्याच्या घरचे जे होते त्यांना काही पटत नव्हतं. आता बरेच जण असतात ते त्यांना नाही पटत. लोहगावला तुकोबारायांनी सातत्याने बोलवावं. त्याला सुद्धा सातत्यानं कीर्तनाला जात जात त्याला सुद्धा अशी आवड निर्माण झाली की तुकोबारायचं तो सातत्यानं कीर्तनाला जाऊ लागला. हे घरच्याला पसंत नाही. आता नुसतं पसंतीवर भागत काय, त्यांनी म्हटले की आता एखाद्या दिवशी कार्यक्रमच करायचा. काय केलं हो? निश्चय एक गोष्ट केली. एक दिवशी एकादशीचा रात्रभर जागर केला. हा बाबा घरी आलाच नाही. सकाळपासून कीर्तन तिकडं झालं का तिकडंच जागराला गेला. आता घरच्याला वैताग होतोच ना. घरचे म्हणजे तुम्हाला वेगळं फोडून नाही सांगा लागायचं. घरचे आता वैतागले. ते म्हणले हे असं मोगम भटकायला लागले, हे असं करून एका दिवशी नादानादानं जायचंय. तुकोबाराय मात्र त्या दिवशी लोहगावचं कीर्तन झालं आणि कोणा एका भक्ताकडे जात असताना शिवबा म्हटला, महाराज असं करा ना, घरी चला, स्नान करा, द्वादशी तिथं सोडून मग चालले जाऊ. म्हणून तुकोबारायांची प्रार्थना करून तुकोबारायांना घरी आणलं. पण तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं आपण काहीतरी सामुग्री घेऊन येऊ. म्हणून घरच्याला हाक मारून सांगितलं, अगं
महाराज घरात आले, स्नान करण्याकरता पाणी टाक, मी जरा साहित्य घेऊन येतो. त्याला काही वाटलं असेल घरातली काही वस्तू कमी म्हणून आणायला गेला. तेवढ्यात पाहिलं तर तिच्या सुद्धा मनात होतं एक दिवशी हा बाबा गाठावा. नेमका तेवढेच ती चुलीला जाळच घालीत होती. पाणी तापलं, साधं तापलेलं नव्हतं, बाबळीच्या लाकडावर तर तापलेलं होतं. बाबळीच्या लाकडावरच समजत ना, लाकडात सुद्धा फरक राहतो. चिचाच्या लाकडावरच नव्हतं ते, बाबळीच्या लाकडावरच असं खणखणीत तापलेलं पाणी. ते पाणी तापल्याबरोबर तिच्या लक्षात आलं महाराज आंघोळीला या, महाराज या करत तिनं वाड्यामध्ये मध्यभागी असणाऱ्या नानीच्या ठिकाणी महाराजांना बसवलं आणि चांगलं तापलेलं नाही, उकळतं पाणी उचललं आणि ते पाणी महाराज म्हणले टाका इथं म्हणून. जेव्हा समोर हात केला जे काही गांगाळा असेल तिथं नाही टाकलं तिनं. मग जशी धार धरली तशी महाराजांच्या अंगावर. तुकोबाराय काय म्हणले हे काय म्हणले मला ते नाही सांगायचं. मग हा सगळा प्रकार झाला. तुकोबारायांनी धावा केला. तुकोबारायांनी तिला काही म्हणले नाही, काहीच नाही. देवाचा धावा केला, देवाची प्रार्थना केल्यानंतर भगवान परमात्म्याने क्षणार्धात ते पाणी गार केलं. आणि नुसतं गार नाही केलं, जसं हवं तसं इसण घालून केलं. मग ते पाणी स्नान झालं. तुकोबाराय तिथून उठले, विठ्ठल 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 करीत बाजूला निघून गेले. बाजूला निघून गेल्यानंतर मग मात्र महाराज हिचं मग सकाळी पहाट स्नान झालं होतं, सगळं झालं होतं. पण तिच्या जेव्हा अंगात जाळ व्हायला सुरुवात झाली, गडबडा लोळायला लागली. ती जशी नुसती घरात नाही लोळायला लागली, अशा अंगणात येऊन लोळायला लागली. मोठ्याने धावा करायला लागली, जस काय शरीर पेटलंय. अंगाचा दाह होऊ लागला. त्या दाहाचा परिणाम जेव्हा तिचा नवरा घरी आला, कोण शिव घरी आला आणि तिने पाहिलं, ती म्हणली इथं सकमाग अशी बरी होती. तुकोबाराय निघून गेले. तिला बळच हात धरले, थोडस बोल काय झालं. ती म्हणली दाह होऊ लागला. म्हणले तुकोबारायच्या अंगावरती पाणी टाकलं आणि तेव्हापासून अंगाचा जाळ होऊ लागला. तेव्हा त्याच्याही लक्षात आलं ही मुद्दामच कपटीची. भले आपण लोकात नाही बोलून दाखवीत, पण ती आहेच. कशी आहे, तिनं महाराजाचा पक्का काटा करायचा प्रयत्न केला. महाराज निघून गेले, पण याची नितांत श्रद्धा तुकोबारायावरती होती. त्याने पाहिलं महाराजांनी स्नान कुठं केलं, इथं केलं. हे पाणी गेलंय तिथं. पाणी मुरलेल्या जागेवरचा चिखल आणला, तिच्या अंगाला लावला. नीट झाली ती नीट झाली. कशा करता सांगतोय, तर त्या संत महात्म्याच्या असणाऱ्या स्नान केल्यानंतर अंगावरचं पाणी गेलं, चिखल झाला, तर त्या चिखलातली ही ताकद आहे. या संत महात्म्याचा अनुभव अशा प्रकारचा असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात आम्हाला सुद्धा असाच अनुभव वेगळ्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून तेथे करीनांगोळी पुढे चरणरज धुळी येती तीर्थावळी पर्वकाळ सकळ. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, पाप जळाले पळाले, पाप पळाले जळाले, भव दुःख दुरावले. आमच्या जीवनातलं दुःख गेलं आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये धन्यतेला प्राप्त झालो. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो, तुका संत सागरी न
नहालो संत सागरी 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 नहालो सागरी 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 नहालो सागरी नहालो सागरी नहालो संत सागरी नहालो संत सागरी नहालो तेथे आघोळी तेथे करीन पर्वकाळ सकळ सर्व काळ सकळ परिवकाळ सकळ तुका म्हणे धन्य झालो संत सागरी नाहलो तिथे करीनांगोळी तुकोबाराय म्हणतात. या संत महात्म्याची कृपा आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली, कृपारूपी गंगा प्राप्त झाली आणि त्याने मी धन्य झालो. या संत महात्म्यांच्या प्राप्तीनं
माझं जीवन धन्य झालं. इतकं धन्य झालं, इतकं धन्य झालं की त्याच्यामध्ये मी नालो. गंगेत नालो का नाही, संत सागरी नालो. या संत रूपी सागरामध्ये माझं स्नान झालं आणि जीवन हे धन्य झालं. जसा सागर हा आपूर्यमाण मचलम प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्दत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशांती मापनोति न काम कामी. अर्थात निष्काम असणाऱ्या शांती सागर रूपी या संतांच्या सागरामध्ये माझं जीवन डुंबलं, पूर्ण स्नान झालं आणि माझं जीवन धन्यतेला प्राप्त झालं. म्हणून वारंवार तेथे करीना अंघोळी, उडे चरण रज धुळी, येती तीर्थावळी, पर्व काळ सकळ. झालेली चिंतन रूपी सेवा भगवान पांडुरंग परमात्मा आणि श्री गुरु कृष्ण देवा बाबांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. आज ज्यांच्या आज्ञेनं या ठिकाणी सेवा प्राप्त झाली, पूजनीय सुदामदेव बाबा शास्त्री महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. काहीतरी जीवनामध्ये ऋणानुबंध असतील, बाबांच्या चरणी काहीतरी सेवा असेल म्हणून बाबांनी या ठिकाणी सेवेकरता येणं धाडलं. देवाबाबांनीच आज्ञा करून या ठिकाणी सेवा ही प्राप्त करून दिली आणि दिंडीमध्ये या वर्षी येण्याचा योग आला. अनेक असणाऱ्या वारकरी वैष्णवांच्या प्रेमाने या ठिकाणी सेवाला येण्याचा योग आला. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या श्री गुरु ज्ञानोबाराय श्री गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. बोलावया पुरे माझे वाचा काही, तुका मने पायी ठाव द्यावा. या असणाऱ्या संत महात्म्यांनी आपल्या जीवनावरती असीम अनंत कृपा केली. त्या संत महात्म्याचं आपल्याला 2 मिनिट भजन करायचंय आणि सेवा या ठिकाणी पूर्ण करतो. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, बोला बोला भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास